ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एकदा सलाम. आज आपण शबात शाळेच्या 7व्या धड्यापर्यंत आलेले आहोत आणि या 7व्या धड्याचं शीर्षक आहे स्वर्गीय नागरिकता. आणि या स्वर्गीय नागरिकतेबद्दल आज आपण सर्वजण समजून घेणार आहोत की ही स्वर्गीय नागरिकता आपल्याला कशा रीतीने प्राप्त झालेली आहे. आपण सर्वजण त्या रीतीने जगलं पाहिजे. त्या रीतीने आपल्या प्रत्येकांचा व्यवहार असावा, प्रत्येकांचं भाषण असावं, बोलणं असावं, वागणं असावं. या सर्व गोष्टींवर आपण भर देणार आहोत. आणि याकरिता आपण आजच्या धड्याद्वारे शिकणार आहोत की कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपल्यामध्ये परत एक बार पास्टर सागर मोहिते आहेत आणि पास्टर सुजय माने आहेत. आजच्या धड्याचं शीर्षक आपण पाहिलेलं आहे स्वर्गीय नागरिकता आणि याचं सुवर्ण वचन आपण वाचणार आहोत. फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन आहे. हे वचन म्हणतं, कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तसंच आजच्या धड्याचा अभ्यास करण्या अगोदर आपण देवाला आभार मानूया, प्रार्थना करूया. आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत, प्रार्थनेद्वारे या धड्याची सुरुवात करतील. पवित्र देवा, आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो की ह्या पवित्र शाबात शाळेच्या धड्यामध्ये आम्हाला तू एकत्रित करत आहेस. तुझ्या वचनांचं आम्ही चिंतन आणि मनन करत असताना तुझी सहभागिता आमच्यामध्ये राहू दे आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा प्रत्येकापर्यंत तुझं वचन पेरलं जावं आणि आमची उन्नती व्हावी आणि ख्रिस्त आमच्याद्वारे प्रकट व्हावा, असंच तू आमच्यामध्ये घडवून आण. होणारे सर्व शाबात शाळेचे धडे तुझ्या हातामध्ये समर्पित करून धन्यतारक प्रवेश ख्रिस्त याच्या गोडान पिरणात प्रार्थना करतो म्हणून ऐक देवा. आमेन. आमेन. धन्यवाद पास्टर. आजच्या धड्यामध्ये आपण फिलिप्पिकरास पत्र याच्या शेवटच्या अध्यायापर्यंत आलेले आहोत. आणि या पत्राच्या शेवटी आपल्या सर्वांना खूप मौल्यवान असे बोध प्राप्त होतात. तसंच आपलं आध्यात्मिक जीवन, त्याचा स्तर वाढवणारे असे शब्द आणि वचनं आपल्याला या अध्यायामध्ये आहेत. आणि आजच्या धड्यामध्ये त्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. या धड्याद्वारे आपण परत एक वार शिकत आहोत की येशूची जी शिकवण आहे ती आपल्या सर्वांना आपला आध्यात्मिक प्रवास पूर्ण करण्यासाठी कशी मदत करते. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्या आतील व्यक्तीवर प्रकाश टाकण्यावर मदत करत आहे. जो आपण सर्वजण बाह्य रूपानं दाखवतो त्या प्रीतीनं नाही, परंतु आपण आतून अधिक सुधारले जावे, परिवर्तित व्हावे आणि ख्रिस्तामध्ये मुळावलेले असे असावे. आणि याकरिता प्रत्येक व्यक्तीला पौल एक आनंदी ख्रिस्ती जीवन जगण्याचे रहस्य देत आहे, जे आपण वचनामध्ये मगाशीच वाचलेलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला आनंदी राहायचं असेल तर आपल्या सर्व विनंत्या, प्रार्थना या आभार प्रदर्शनासह देवाला आपण कळवाव्या. कशाचीही आपण काळजी करू नये, कारण परमेश्वराच्या हातामध्ये सर्व गोष्टींचा ताबा आहे. अनेक वेळेस आपण चिंतित होतो. आपल्या मनाप्रमाणे जर गोष्टी घडल्या नाही तर आपल्याला अधिक चिंता वाटते की या गोष्टी का घडत नाहीत. आणि त्या वेळेमध्ये अनेक जण निराश होतात, अनेक जण आतुर असतात की कधी एकदा माझी मागणी मान्य होईल. आणि अशा वेळेसाठी हे वचन आपल्या सर्वांना सांगत आहे की आपण कशाची काळजी करू नये, कारण परमेश्वर हा सर्व गोष्टींचा नियंत्रण करता आहे. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेक साऱ्या आव्हानांना, आपल्या वाईट गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो. आणि त्या क्षणी आपण स्थिर व दीर्घ शांतीचा अनुभव फक्त देवामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकत आहे. आपलं वर्तमान आणि भविष्य हे फक्त परमेश्वराच्या हातामध्ये आहे. यावर आपण विश्वास ठेवावा. आपला हा ख्रिस्ती प्रवास अशाच रीतीने पुढे जातो आणि स्वर्गीय देवाचे जे नागरिकत्व आहे ते या गोष्टींवर विश्वास ठेवण्याद्वारे आणि जगण्याद्वारेच आपल्याला प्राप्त होतील. या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष पुरवत असताना रविवारचा मुद्दा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल. रविवारचा मुद्द्याचं शीर्षक आहे आदर्श भूमिका किंवा आचरण. अनेकदा आपल्या सर्वांच्या नजरेमध्ये ही बाब आली असेल की समजा एखाद्या लहान लेकराची जर आपण वाहवा केली, त्याच्याबद्दल जर चांगले शब्द वापरले तर ते लेकरू त्याच रीतीनं वागायला सुरुवात करतं. त्याच रीतीनं तो त्याचा व्यवहार देखील ठेवतो, त्याचं बोलणं देखील ठेवतो, कारण त्याला आपण चांगलं म्हटलेलं आहे. आणि अशा वेळेमध्ये आपल्याला एक चांगलं आदर्श समोर असावं लागतं, जे एक चांगली भूमिका आपल्या समोर बजावेल.
आणि त्याच्याद्वारे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण अधिक चांगल्या गोष्टींमध्ये वाढू शकतो. आणि याकरिता पौल या मंडळीला देवामध्ये वाढवण्यासाठी एक आदर्श समोर ठेवत आहे आणि तो स्वतःचा आदर्श ठेवत आहे. आपण वचनाद्वारे वाचूया. फिलिप्पेकरास पत्र याचा 3रा अध्याय 17 ते 19 पर्यंत ही वचनं आहेत. या वचनात तो म्हणत आहे की बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. 17 वचनात तो काय म्हणत आहे की तुम्ही जे सर्व बंधुवर्ग आहात, मंडळी आहात, तुम्ही माझे अनुकरी व्हा. आता इथं पौल ख्रिस्तापेक्षा स्वतःला उंच करत नाहीये, परंतु तो एक आदर्श त्यांच्या समोर ठेवत आहे की जर मी देखील ख्रिस्ताप्रमाणे किंवा ख्रिस्तावर विश्वास ठेवून चालू शकतो, कारण मी देखील तुमच्या समानच आहे, तुम्ही देखील अशाच रीतीने चालू शकता. यासाठी तुम्ही माझे अनुकारी व्हा. पुढे म्हणत आहे की आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. अनेक वेळेस मंडळीचं लक्ष असं असतं की हा व्यक्ती विश्वासामध्ये वाढत नाहीये, या व्यक्तीनं, या सभासदानं अशी चूक केली. पौल सांगत आहे की त्या लोकांकडे लक्ष लावू नका, जे विश्वासात चालतात त्यांच्याकडे लक्ष लावा. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. वचन म्हणत आहे की अजून देखील लोक अशा रीतीने चालत आहेत की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. म्हणजे ख्रिस्ताचा नकार करणे, त्याच्या आज्ञा पालनामध्ये न राहणे आणि अनेक अशा गोष्टी ज्या देवाला आवडत नाहीत. पौल या सर्व मंडळीला सातत्यानं सांगत आला आणि त्या क्षणी रडत रडत सांगत आहे, विवळून सांगत आहे, कणून सांगत आहे की या मंडळीनं या गोष्टीमध्ये वाढणं गरजेचं आहे. आज मंडळी म्हणून आपण विचार करूया की मी या वचनाचा सहभागी तर नाही ना. मी देखील कदाचित ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्याप्रमाणे तर वागत नाहीये ना. माझं कृत्य, माझं वागणं हे वधस्तंभाच्या विरुद्ध आहे का? आज ख्रिस्तानं आपल्या सर्वांना हे जे तारण प्राप्त करून दिलेलं आहे, पौल आपले अश्रू गाळून आपल्या सर्वांना विनवणी करत आहे. 19 वचन सांगतं की नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींकडे असते. आपलं लक्ष या गोष्टींकडे असू नये. आपल्या सर्वांचं लक्ष क्रूस खांबाकडे असावं, वधस्तंभाकडे असावं. हे यासाठी की ख्रिस्तानं जे आपल्यासाठी केलेलं आहे ते आपल्या नेहमी स्मरणामध्ये असावं आणि त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये देवाची प्रीती ही वाढत जावी. त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आपला हा विश्वास वाढत जावा. आज ही देवाची वचनं आपल्या सर्व मंडळीला शिक्षण देत आहेत की आपल्या मंडळीतल्या ज्या सर्व तटफुटी आहेत त्याच्यावर पर्याय हाच आहे की प्रत्येक मंडळीतल्या प्रत्येक सभासदानं ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आपलं लक्ष लावावं. आपण कोणी देखील ख्रिस्ताची सेवा करत असताना आपल्या जीवनाकडे, फक्त आपल्या पोटाकडे आणि ऐहिक गोष्टींकडे लक्ष लावू नये, तर नेहमी चांगल्या गोष्टींवर आणि देवावर आपण आपलं लक्ष लावूया. परमेश्वर आपल्या सर्वांना या धड्याद्वारे एक चांगला आदर्श देत आहे. त्या आदर्शापर्यंत आपण लक्ष देऊया. इथून पुढचा भाग पास्टर सागर मोहिते घेतील. नक्कीच पास्टर मल्कीसदेक यांच्याद्वारे मार्गदर्शन आल्याप्रमाणे खरोखरच स्वर्गीय राजाचे जे नागरिकत्व किंवा नागरिकता जे आहे ते तुमच्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि आज जो मथळा आपण हाताळणार आहोत किंवा पाहणार आहोत तो सोमवारचा मथळा आहे आणि त्या मथळ्याचं शीर्षक आहे प्रभूमध्ये स्थिर उभे राहा. होय, हे खूप महत्त्वाचं आहे. स्वर्गीय नागरिकत्व जे आहे किंवा स्वर्गीय नागरिकत्वाचा जो आधार किंवा मुख्य जी महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे जर तुम्ही आणि मी आपला जो विश्वास आहे त्या विश्वासामध्ये स्थिर आहोत का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण का विश्वासात ठामपणे राहणं किंवा विश्वासामध्ये उभं राहणं, स्थिर राहणं याचा अर्थ दुसऱ्या बाजूने हा आहे की आपला दैनंदिन जीवितक्रम जो आहे तो कशा पद्धतीचा आहे हे आपण कधी विचार केलेला आहे का? जर आपण पाहिलं ते फिलिप्पेकराच्या पत्रामध्ये संत पौल फिलिप्पेकराच्या लोकांना, त्याच्या मंडळीला मार्गदर्शन करत आहे आणि प्रामुख्याने 3रा अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये जर पाहिलं तर तो त्या लोकांसंगती कशा पद्धतीने बोलत आहे पहा. तो म्हणतोय की आज तुम्ही जर ख्रिस्तासंगती विश्वास नसाल तर वधस्तंभाच्या शत्रूपेक्षा वेगळे तुम्ही नाही आहोत.
कारण वधस्तंभाचे जे शत्रू आहेत ते वधस्तंभ स्वीकारत नाहीत. आणि विशेष म्हणजे तो त्यांना पुढे म्हणतोय त्या वचनामध्ये, त्या सर्वांचं जे चित्त आहे ते पृथ्वीवरील गोष्टीकडे असते. आणि खास म्हणजे तो पुढे बोलायला थांबत नाही किंवा सरळ बोलतोय तो, की तो म्हणतो की पोट हा त्यांचा देव असतो. म्हणजे थोडक्यात आपण हे समजून घेऊया, हे वचनाची दुसरी बाजू ही आहे की ते त्यांचं जे पोट आहे ते देवापेक्षा ते पोटाला जास्त महत्त्व देत आहेत. जे की ते त्यांनी स्वर्गीय नागरिकत्व असल्याने त्यांनी देवाकडे लक्ष अधिक पुरवलं पाहिजे, मात्र ते पोटाकडे ते लक्ष पुरवत आहेत. आणि विशेष म्हणजे ख्रिस्ती नागरिकत्व जे आहे ते स्वर्गात आहे आणि येशू ख्रिस्त स्वतः आमचा सत्ताधारी आहे. या मुद्द्याला अधोरेखित करण्यासाठी पौल जो आहे तो पुढे सांगत आहे की तुमची आमची नीचावस्थेतील जी शरीरे आहेत ती त्यांची गरज आहे ते पौल ठळकपणे सांगतोय. विशेष म्हणजे फिलिप्पिकरास पत्राचा 3 अध्याय 21 वचनामध्ये. आणि आपल्या शरीराची जी गरज आहे, जे आजार, अधोगती आणि मरण यास अंकित होते, यासाठी की त्यांच्या स्वतःच्या गौरवस्थितीतील शरीरासारखे व्हावे, म्हणून तो देव काय करेल, त्यांचं रूपांतर करेल. प्रियानो, जर आपण पुढे काही बायबलची वचनं पाहिली तर आपल्याला किती सुंदर ती वचनं आहेत. पहा, आपण योबाच्या पुस्तकामध्ये पाहिलं, योब याचा 19 अध्याय आणि 25 ते 27 वचनामध्ये पाहिलं तर योब किती सुंदर प्रकारे शब्द वापरतोय. योब म्हणतोय, माझा जर देह छिन्न विछिन्न जरी झाला तरी मी माझ्या प्रभूला पाहीन. म्हणजे आपल्याला इथे समजतंय योब जो आहे तो प्रभूवरती किती विश्वासू आहे. आणि तो म्हणत आहे त्याचं जे नागरिकत्व आहे ते स्वर्गात आहे. कारण का पुढे जर आपण पाहिलं तर 1 कोरिंथ्याच्या 15व्या अध्यायामध्ये 50 ते 54 वचनांमध्ये जर आपण पाहिलं तर असं म्हटलेलं आहे, क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल, ते जे मेलेले आहेत ते अविनाशी पण परिधान करतील आणि काय होतील, ते उठवले जातील. म्हणजे थोडक्यात काय की आज ह्या जगातील सर्व ज्या गोष्टी आहेत त्या जगातील गोष्टींकडे जर आपण लक्ष पुरवलं तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाही आहेत. मात्र जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्या विश्वासामध्ये जर स्थिर उभं राहिलो तर नक्कीच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच असणार आहे. कारण का पुढे पौल सांगतोय की येशूच्या मरणाद्वारे जो शेवटचा शत्रू आहे, जो सैतान आहे, त्याचा नाश केला जाईल. 1 कोरिंथ्याचा 15वा अध्याय 26 वचनामध्ये आपल्याला हे समजून येते. आणि तीच आमची महान आशा आहे की शेवटचे जे अभिवचन आहे ते आम्हास येशूमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि ते कोणतं अभिवचन आहे? केवळ मरणाचाच शेवट नव्हे तर संपूर्ण नवे शरीर, गौरवावस्थेतील जे शरीर आहे ते प्रभूद्वारे तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आणि म्हणून आज आपण काय केलं पाहिजे, तुमच्या माझा जो विश्वास आहे तो विश्वासामध्ये आपण स्थिर आहोत का हे पाहणं गरजेचं आहे. आणि विश्वासामध्ये स्थिर राहणं म्हणजे काय की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासंगत जीवन जगणं, जीवन व्यतीत करणं आणि चालणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आपण पुढच्या भागाकडे पाहणार आहोत आणि तो म्हणजे मंगळवारचा मथळा माझ्याकडे आहे. आणि तो मथळा असं सांगतोय की प्रभूमध्ये आनंद करा. सर्वदा आपण काय केलं पाहिजे, प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे. कारण का प्रियानो, आपला जो प्रभू आहे तो शांतीचा देव आहे आणि याचा आपण अनुभव घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. जर आपण फिलिप्पिकरास पत्राचा 4 अध्याय 4 आणि 7 वचन वाचलं तर आपल्याला ते समजून येतंय. आज आपण विचार करूया किती वेळेस आणि कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण ताणतणावात आलेलो होतो किंवा ताणतणावात जातो, त्यावेळेस आपल्याला शांती लाभते का? पहा, आपण क्षणभर विचार करूया. आपण बऱ्याचदा कितीतरी वेळेस आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण ताणतणावावरती जातो आणि आपण त्या गोष्टीकडे लक्ष पुरवत असताना जो शांतीचा देव आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचाच आपल्याला काय होतो, विसर पडतो. आणि म्हणून जर आपण फिलिप्पिकरास पत्र याचा 4 अध्याय पहिल्या वचनापासून जर पाहिलं तर पौल पुन्हा जे ख्रिस्तामधलं ऐक्य आहे त्या गोष्टीकडे तो लक्ष वेधतोय. आणि पुढे जर आपण पाहिलं, पुढे तो आपल्याला आठवण करून देतोय. विशेष करून पेत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, पेत्र सुद्धा म्हणतोय 1 पेत्राचा 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये पेत्र आम्हाला अशी आठवण करून देतोय की आपल्या सर्व चिंता काय करा, प्रभूवरती टाका, कारण तो तुमची काळजी घेतोय. किती सुंदर ही अभिवचनं तुमच्या माझ्यासाठी आहेत की आपण आपल्या सर्व ज्या चिंता आहेत त्या प्रभूवरती टाकल्या पाहिजेत. होय,
आपण आनंदी का राहत नाही किंवा आपण दुःखी का असतो, याचा अर्थ जर असेल तर मानवाचं हे एकच कारण आहे, ते म्हणजे दुःखी कोणती गोष्ट बनवती, तर ते त्याच्या चिंता आणि काळजी ह्या काय करतात, मानवाची जी परिस्थिती आहे किंवा विचार जे आहेत ते ताणतणावाकडे किंवा अशांततेकडे किंवा दुःखी भावनांकडे घेऊन जातो. आणि आज आपण जर जगामध्ये पाहिलं तर जगामध्ये वाढणाऱ्या ज्या समस्या आहेत, आमास या ज्या समस्या आहेत, आशेबरोबर प्रेरणा मिळावी की येशूचं जे येणं आहे ते जवळ आहे. आपण जर थोडंसं पाहिलं तर जगामध्ये आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी पाहायला मिळतात, की आपण या जगामध्ये अवतीभोवती अशा गोष्टी घडत आहेत, की त्या ज्या गोष्टी आहेत त्या अगोदरच मत्तयाच्या 23-24 अध्यायामध्ये लिहिलेल्या आहेत, की येशू ख्रिस्त म्हणतोय की शेवटच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत. आणि मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना मग आपण आनंदी कसं राहायचं? मग ह्या जर गोष्टीला आपण सामोरे जातोय, ह्या जर गोष्टी आपल्या समोर घडत आहेत, याचा अर्थच काय, की आपला देवावरती विश्वास आपण ठेवला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण देवावरती विश्वास ठेवू, त्यावेळेस नक्कीच आपल्याला काय होईल, की अशांती किंवा काळजी, चिंता किंवा बाकीच्या गोष्टी कोणत्याही गोष्टी आपण पाहणार नाही. कारण का फिलिप्पी 4 6 आणि 7 वचनामध्ये पौल म्हणतोय, की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. अगदी कशाविषयी अगदी स्पष्टपणे आम्ही काय केलं पाहिजे, की आमच्या प्रार्थनेवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या प्रार्थनेनुसार आमची जी आहे कृती आहे, ती कृती आपण केली पाहिजे. आणि ती कृती कशी करायची? आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेलच हा विश्वास ठेवून आम्ही ती कृती करायची. आणि त्या गोष्टीमध्ये आपण काय करायचं आहे, जायचं आहे. आणि विशेष करून ज्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहेत त्याबद्दल देवाचा आभारही आपण मानायचा आहे. कारण का ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतील त्यावेळेसच आपल्याला समजेल की खरोखरच आपण येशू ख्रिस्तासंगती आहोत किंवा नाही आहोत. कारण बऱ्याचदा आपला मानवी स्वभाव आहे की आपण सर्व गोष्टी ज्या आहेत आनंदाच्याच आपल्या जीवनामध्ये घडतील अशा अपेक्षा आपण घेऊन जगत असतो. नाही प्रियानो, आज हा मुद्दा म्हणतोय की आपण प्रभूमध्ये काय केला पाहिजे, आनंद केला पाहिजे. आणि आपण प्रभूमध्ये आनंद करावा. कारण हे कारण खूप महत्वाचं आहे. कारण का असं म्हटलेलं आहे रोमकरासपत्राच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 1ल्या वचनामध्ये, देवाची शांती असं काहीतरी आहे की जे जे कधी देऊ शकत नाही. किती सुंदर शब्द आहेत पहा संत पौलाचे. देवाची जी शांती आहे असं काहीतरी आहे जे जग कधीच देऊ शकत नाहीत. आणि विशेष म्हणजे कारण देवाची शांती सार्वकालिक जीवनाच्या देणगीच्या आश्वासनातून येते. आणि येशू जो आहे तो आमचा तारणारा, याच्याद्वारे ती येते. आणि ही जी शांती आहे ते जीवनाच्या प्रत्येक बाबीवरती प्रभाव टाकते. आणि ही जी सर्व जी शांती आहे ती मानवाच्या सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची आहे. फिलिप्पिकरास पत्र 4 अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये संत पौल पुन्हा फिलिप्पिकराच्या लोकांना आठवण करून देतोय, ती आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची आहे. आणि तिचे केवळ मनाने आकलन करता येणार नाही. आज प्रियानो, मनाने आपण त्याचं आकलन करू शकणार नाही. त्याचं जर आकलन करायचं असेल तर आपण देवाच्या वचनावरती विसंबून राहून, पवित्र आत्म्यावरती विसंबून राहून आणि येशू ख्रिस्तावरती विसंबून राहून त्याचं आकलन आपल्याला होणार आहे. आणि म्हणून आज आपल्याला पाहायला मिळते की देव किती चांगला आहे. तर आज तो तुम्हाला मला म्हणतोय आनंद करा. आणि दुसरं जर कारण असेल आनंद करण्यासाठी, या पृथ्वी तलावरती तुम्हाला मला दुःख, त्रास, संकट बाकीच्या गोष्टी असतील, मात्र स्वर्गाच्या राज्याचं तुमचं माझं नागरिकत्व आहे. याचा अर्थ काय? ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेळासाठी आहेत. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तासंगती आनंद केला पाहिजे. आपण पुढील भागाकडे जाणार आहोत आणि आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत, ते पुढील भागामध्ये आपल्याला चालवणार आहेत. म्हणजे बुधवार आणि गुरुवारच्या मुद्द्याकडे ते आपले लक्ष वेधणार आहेत. पुढील वेळ मी पास्टरांकडे देत आहे. बुधवारचा मुद्दा आहे की या गोष्टीवर विचार करा. पास्टर मल्कीसदेक यांचे मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा आकर्षित करत आहे, कारण की त्यांनी आमच्या आस्थेविषयी हा भाग आम्हाला सांगितलेला आहे. आज आपण पाहतो की विचार करण्यासारखी गोष्ट पाऊल आम्हाला या गोष्टीकडे विचलित करत आहे. आज आमचं हे जीवन, फिलिप्पिकरास पत्र याचा 3 अध्याय 19 वचन सांगतं की आमचा नाश हा वेगळ्या पद्धतीनं किंवा सैतानाच्या डावपेचामुळे होऊ नये, तर पवित्र देव आम्हाला सांगतो की आमच्या दैवी जे नागरिकत्व आहे, स्वर्गीय नागरिकत्व आहे, ते नागरिकत्व आम्हाला प्राप्त व्हावं, ही प्रभू येशू ख्रिस्ताची योजना आहे. आणि म्हणून विचार करण्यासाठी पवित्र देव आम्हाला सांगतं. आणि म्हणून म्हणत आहे की आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे आणि तिथून प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा येणार आहे.
आमचं संपूर्णपणे लक्ष प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे त्याच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कारण ख्रिस्त आम्हाला आमच्या प्रत्येक परिस्थितीतून तारण्यासाठी आम्हाला सक्षमपणे आमच्या जीवनामध्ये उभा आहे. आणि म्हणून देव म्हणत आहे की फिलिप्पिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 8 आणि 9 वचन जर आपण वाचलं तर पवित्र देव म्हणतो की बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय आहे, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याची मनन करा. आज खरोखर ही आम्हाला काळाची गरज आहे. आपण कोणत्या गोष्टीचं मनन करतो, आदरणीय समजतो किंवा कोणत्या गोष्टीमध्ये जीवन जगतो याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आज आपण शेवटच्या काळामध्ये जीवन जगत आहोत, परंतु आपल्यामध्ये ख्रिस्ताची आदरणीय गोष्टी, ख्रिस्ताच्या शुद्ध गोष्टी, ख्रिस्ताच्या न्यायपण गोष्टी, ख्रिस्ताच्या श्रवणीय गोष्टी आणि सद्गुण आणि स्तुती करणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत का, याचं परीक्षण करण्याची गरज आज आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून समाधानासाठी पवित्र देवानं आमच्यासाठी उपाय देखील बनवलेले आहेत. आणि म्हणून गुरुवारचा मुद्दा आम्हाला हेच सांगतो की देव आमच्या जीवनासाठी पूरक आहे. तो आम्हाला आस्थेतून बाहेर काढून आम्हाला त्याचा विश्वास आणि त्याची खात्री पटवून देतो. आणि म्हणून समाधानकारक पवित्र देव आम्हाला वचन देतो. आणि त्यामध्ये कोणतीही परिस्थिती जर असेल, भूक असेल, आजार असेल, हानी असेल, अनेक प्रसंग असतील, त्या प्रसंगामध्ये पवित्र देव आम्हाला कधीही सोडून देणार नाही, अडचणीत देखील येऊ देणार नाही. आमचा विश्वास हा फार प्रबळ असणं फार गरजेचं आहे. देवाची स्तुती आणि देवाचे आदरणीय गोष्टी जर आमच्यामध्ये असतील तर पवित्र देव आम्हाला सांगत आहे की जेव्हा आपण संपन्नतेत राहतो तेव्हा आपणास याची जाणीव असाव्यास हवी की ते सर्व काही नाहीसे होणार आहे. आज देव आम्हाला ह्याची जाणीव करून देतो. आम्ही खुशाल गोष्टीमध्ये जीवन जगू नये, तर ख्रिस्तामध्ये जीवन जगणं आणि देवाच्या समाधानकारी जे उपाय पवित्र देवाने आम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये जीवन जगणं फार गरजेचं आहे. आपण वारंवार योबाच्या जीवनाकडे पाहतो, पावलाच्या जीवनाकडे पाहतो, ख्रिस्ताच्या जीवनाकडे आम्ही पाहतो. अनेक कष्ट, हाल, अपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये आहेत, परंतु आम्ही आठवण केली पाहिजे की त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त सदैवपणे उभा होता, पवित्र आत्मा उभा होता, देव देखील त्यांच्या संगती उभा होता. समाधानात आमची त्यांचं जे जीवन आहे आपण पाहतो. आणि म्हणून म्हणत आहे स्तोत्र संहिता याचा 23वा अध्याय आणि पहिलं वचन की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. किती अप्रतिम उदाहरण आणि वचन आहे की कोणत्याही प्रकारची जाणीव आम्हाला संकटात होणार नाही, उणीव कोणती पडणार नाही. आणि म्हणून मत्ती याचा 6वा अध्याय 32वा वचन देखील सांगतं, या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. सर्व गरजा आमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहेत, हे आम्ही विसरता कामा नाही. आम्ही संकट, अडचणी, त्रास याच्यामध्ये गुरफटून न जाता किंवा जगिक तहान भूक आहे ह्याच्यामध्ये गुरफटून न जाता पवित्र देवाला आमच्या सर्व गरजा माहित आहेत, ह्याच्याकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन की त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. किती सुंदर वचन आहे, नाही का? आणि म्हणून आज आम्हाला आमची सर्व काळजी, चिंता आम्ही परमेश्वरवरती टाकली पाहिजे. आणि म्हणून पवित्र देवाचं वचन देखील आम्हाला सांगतं, अहो कष्टी भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकड या, म्हणजे मी तुम्हाला विसावत येईन. आज किती आदरानं पवित्र देव आम्हाला आमचं ओझं घेण्यासाठी देखील बोलवत आहे. आणि म्हणून आमची सर्व चिंता, काळजी आपण देवावरती समर्पित केली पाहिजे, त्याच्यावरती दिली पाहिजे. तो आम्ही पापी असताना स्वर्ग सोडून येऊ शकतो, तर ह्या शिल्लक गोष्टी, सर्वसाधारण गोष्टी देखील पवित्र देव आमच्या काळजी तो त्याच्यावरती घेऊन आमचं समाधानकारक ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला देऊ शकतो. आणि म्हणून फिलिप्पिकरास पत्र याचं 4 अध्याय 19वा वचन सांगतं की माझा देव आपल्या संपत्तीनं रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशू मध्ये गौरवाने पुरवेल, नाही का? आज किती पवित्र देव ख्रिस्ताच्या नावामध्ये आज आम्हाला देव करत आहे. हा अद्भुत जो आमच्यासाठी प्रसंग आहे तो आम्ही कधी विसरता कामा नाही. आम्हाला जे सामर्थ्य देणारा ख्रिस्त आहे त्याच्या अंगी असणारे सर्व गुण आमच्या ठाई असावेत, यासाठी प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या योजनेसाठी पवित्र देवानं त्याचा एकोणतक पुत्र दिला, परंतु आपण देखील इतरांना देखील ख्रिस्ताचा अनुभव येण्यासाठी, आपल्या प्रियजनांना अनुभव येण्यासाठी, म्हणून पहिले तिमोथेयुस याचा 2 अध्याय 3-4 वचन जर आपण वाचलं तर पवित्र देव सांगतो की आपण आपल्या प्रियजन आणि आमच्या मित्र या लोकांसाठी तारण मागणं फार गरजेचं आहे. आपण इतरांसाठी तारणाची योजना आखली पाहिजे. पाऊल देखील त्याच्या जीवनातून हेच आम्हाला सांगतो, हाल, अपेक्षा आणि संकट, दुःख आहेत, परंतु इतरांच्या तारणासाठी तो अतिशय उत्कंठपणे
तो मार्मिकपणानं आम्हाला संबोधित करत आहे. आणि म्हणून आमचा विश्वास सांगण्यासाठी तो धैर्याने देखील पुढे येत आहे. आणि आपण आपला विश्वास देखील ख्रिस्त आमच्यामध्ये कशा पद्धतीने कार्य करत आहे हे सांगणं देखील फार गरजेचं आहे. आणि जेव्हा क्षमा आम्ही चूक कबूल करतो किंवा क्षमा आम्ही कबूल करतो किंवा आमच्या जीवनामध्ये दाखवून देतो, त्यावेळेस पवित्र देव देखील आमच्या संगती राहतो हे देखील आम्हाला कळून येतं. देवाची आज्ञा पाळणं हे देखील आपण इतरांना शिकवणं आणि ते देखील आमच्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. इब्रियाचा 13वा अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये आम्हाला सांगतं, जे तिरस्कार करतात आणि गैरवर्तन देखील करतात त्यांच्यासाठी प्रीती दाखवणं, त्यांच्यावरती पवित्र देव कशा पद्धतीनं त्यांना चालवतो आणि त्यांच्यामध्ये कसा ख्रिस्त पेरला जाईल हे देखील आम्हाला आमच्या जीवनाद्वारे दाखवणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनातील सत्य समजून घेऊन देव आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा आम्हाला जगाच्या कानकोपऱ्यामध्ये पोहोचवणं देखील फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ख्रिस्त आम्हाला सांगतो की समाधानकारक आम्हाला उपाय दिलेले आहेत आणि ते देवाचं वचन आमच्यासाठी समाधानकारक आहे, ख्रिस्त आमच्यासाठी समाधानकारक आहे, पवित्र आत्मा आमच्यासाठी समाधानकारक आहे. आणि म्हणून जे सत्य आहे, जे न्याय आहे, जे आदरणीय आहे ते आपण घेऊन आमचं जीवितक्रम जगणं देखील फार गरजेचं आहे. आणि म्हणून देवानं आम्हाला जे स्वर्गीय नागरिकत्व दिलेलं आहे त्या स्वर्गीय नागरिकत्वामध्ये आमचा शेवट कोणत्याही वाईट गोष्टीने होऊ नये, तर आम्हाला स्वर्गातील प्रत्येक आदरणीय आणि शुद्ध गोष्टीने आमचा शेवट व्हावा हीच परमेश्वरनी प्रार्थना आहे. धन्यवाद पाळसाहेब. आपल्या दोघांच्या या अभ्यासाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही आपले आभार मानत आहोत. या धड्याच्या शेवटी आपण पाहत आहोत की परमेश्वरानं आपल्या सर्वांना जगी कोणतीही जागा न पुरवता ख्रिस्तामध्ये स्वर्गीय नागरिकत्व देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि हे आश्वासन तो आपल्याकडून मागत नाही, हे आश्वासन तो स्वतः परिपूर्ण करत आहे. यासाठी सर्व प्रकारची खटाटोप तो आपल्यासाठी करत आहे. आपल्यासमोर फक्त उदाहरणं देत आहे, ज्या उदाहरणाद्वारे आपण आपलं जीवन, आपला हा ख्रिस्ती प्रवास आणि ते स्वर्गीय नागरिकत्व प्राप्त करण्याची संधी अधिक आपल्या जवळ येत जावी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी खूप मोठं उदाहरण आहे, एक मोठा आदर्श आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्व धार्मिक लोकांसाठी अशा रीतीनं उदाहरण आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला दररोज पहाटे उठून ताज्या देवाच्या आशीर्वादाची गरज असे, सामर्थ्याची गरज असे. आणि तशीच आपल्या सर्वांना देखील आहे. दररोज उठून आपण एक ताजी प्रार्थना करावी, ताजतवानं आपण सर्वजण देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी एक मोठं उदाहरण आहे. आणि या स्वर्गीय राज्याच्या वाटचालीपर्यंत, नागरिकत्वापर्यंत आपण पोहोचत असताना खात्रीशीर रीतीनं आपण असूया की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समवेत आहे. तो आपल्या सर्व गरजा परिपूर्ण करणार आहे. म्हणून आपण जगिक गोष्टींबद्दल निश्चिंत राहूया आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दल अधिक आपण लक्ष पुरवूया आणि त्यामध्ये वाढत जाऊया. परमेश्वर आपल्या सर्वांना आजच्या धड्याद्वारे, या अभ्यासाद्वारे आशीर्वादित करू. या धड्याचा शेवट करीत असताना आपण प्रार्थनेमध्ये असू. स्वर्गीय महान परमेश्वर पित्या, उद्धारक देवा, आम्ही सर्वांनी तुझ्या वचनातून जो बोध प्राप्त करून घेतला, या बोधाबद्दल आम्ही तुझे धन्यवाद देतो. तुझा पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आहे. या आम्हा सर्वांचं लक्ष सर्वप्रथम स्वर्गीय राज्य आणि तुझी धार्मिकता मिळवण्याकडे असावं. आज परमेश्वर प्रभू, आम्हा प्रत्येकांच्या अंतःकरणाला तू स्पर्श केलास, याबद्दल धन्यवाद देतो. आज जे अनेक जण चिंतेमध्ये असतील, निराशामध्ये असतील देवप्पा, त्या सर्वांना त्यातून तू बाहेर काढ आणि परमेश्वर प्रभू, तुझ्या वचनामध्ये असलेली खात्री त्यांच्या अंतःकरणावर राज्य करू दे. परमेश्वर प्रभू, हा धडा तू आशीर्वादित केलास, धन्यवाद देतो. सर्व जे सभासद ऑनलाईन रीतीने पाहत आहेत, प्रत्येकांवर तुझी दया, कृपा आणि आशीर्वाद तू ठेव. ही नम्र प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात केली म्हणून ऐक. आमेन. आपल्या सर्वांचे परत एक वार धन्यवाद देत आहे. पुढच्या आठवडी आपण सर्वजण या भक्तीसाठी, या वाचनासाठी आणि अभ्यासासाठी परत एक वार एकत्रित असूया. तोपर्यंत देवाची शांती आपल्या अंतःकरणावर राज्य करू.